वाशिम जिल्ह्यात बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। तोंडगाव टोल नाक्यावर नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे पान टपरी चालक आणि टोल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल नाक्यावर नकली नोटा वापरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हा राजस्थान राज्यातील रहिवासी आहे। आरोपी आणि त्याचे साथीदार वाशिम बायपासवरील एका पान टपरीवर गेले होते। तेथे त्यांनी 500 रुपयाची नकली नोट देऊन काही वस्तू खरेदी केल्या। मात्र पान टपरी चालकाच्या ही बाब लक्षात आली। त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत तोंडगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली। काही वेळातच संबंधित आरोपींची स्कॉर्पिओ टोल नाक्यावर पोहोचली। यावेळी फास्ट ट्रॅक बंद असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा 500 रुपयाची नकली नोट देण्याचा प्रयत्न केला। मात्र टोल नाका व्यवस्थापक रवी गोटे यांनी मोठी हुशारी दाखवत चालकाला वाहन मागे घेण्यास सांगितले आणि संशयितांना तेथेच थांबून ठेवले। त्याच वेळी पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एका आरोपीला ताब्यात घेतले। मात्र त्याचे 2 साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले। या कारवाई दरम्यान आरोपींनी वापरलेली राजस्थान पासिंगची स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात नकली नोटा आढळून आल्या। विशेष म्हणजे गेल्या 8 दिवसांतील वाशिम जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई होती। यापूर्वीही पोलिसांनीही 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करून एका आरोपीला अटक केली होती। सध्या फरार आरोपींचा शोध सुरू असून या बनावट नोटा नेमक्या कुठून आणल्या गेल्या आणि यामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे याचा तपास पोलीस करत आहे। पान टपरी चालकाची जागरूकता आणि टोल कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे बनावट नोटांचा मोठा कट उघडकीस आला आहे। वाशिम जिल्ह्यात वारंवार समोर येणाऱ्या या अशा घटनांमुळे बनावट चलनांच्या नेटवर्कबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।